कार्यकारिणी सदस्य बरखास्त करण्यात आली। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी सिद्धार्थ कासारे सर, काय सांगाल, काय कारण होतं कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली? रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब आणि सह्याद्री अतिथीगृहामध्ये मीटिंग घेऊन म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक तालुक्यामध्ये वार्डमध्ये तालुका अध्यक्ष 15-15-20 वर्षाचे आहेत, नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे, आपली कार्यकारिणी ॲक्टिव्ह झाली पाहिजे आणि लोकांमध्ये गेलं पाहिजे। आणि ह्यासाठी आठवले साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे की ह्या ठिकाणी की जे मुंबईमध्ये जे आहेत तालुका वार्ड हे चेंज करून जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत किंवा प्रमुख जे लोक आहेत त्यांना बढती देऊन जिल्ह्यामध्ये जे वार्डचे खालचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पुढे तालुक्यामध्ये बढती देऊन अशा पद्धतीने व्यूहरचना आखून ते आम्हाला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याच्या आठवले साहेबांनी सांगितल्याबद्दल आपण घेतलेले आहे। आणि मला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आणि हा मुंबईचा विषय आहे, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष आहे, त्या जिल्हा अध्यक्ष यांच्याबद्दल जे ॲक्टिव्ह असे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याला हे करून ते इनॲक्टिव्ह असतील तर त्यांना वरती बढती देऊन मुंबईवर देऊन किंवा महाराष्ट्रावर देऊन अशा पद्धतीने आठवले साहेबांनी जो निर्णय दिला त्याबद्दल आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली होती। जे नवीन युवक आहेत त्यांनाही त्या पक्षात यायचे, त्यांच्यासाठी काय कंडिशन्स आहेत का? नाही, कंडिशन असं नाही। रिपब्लिक पार्टी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारावर चाललेली आहे आणि त्याचे खरे पायी रिपब्लिक पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री आठवले साहेब आहेत आणि प्रामुख्याने आज दलित पॅंथर ते भारतीय दलित पॅंथर आणि एकीकृत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय घेतलेला आहे की जी मरगळ आलेली आहे पक्षामध्ये, जी मरगळ झटकण्यासाठी महानगरपालिकेला काही ठिकाणी ते ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी कामं केलेली आहेत किंवा इतर ठिकाणी जी कामं केलेली आहेत, पण ह्या सर्व गोष्टीमध्ये न विचार करता आणि त्याने असा विचार केला की व्यापक असा विचार करून सर्वांना सरसकट जे प्रमुख जे 15-15-20 वर्ष एका पदावर आहेत तालुक्यावर त्यांना बढती देऊन जे त्यांच्या ठिकाणी इतर जे नवीन तरुण आहेत त्या तरुणांना पक्षामध्ये घेण्यात येईल। नवीन कार्यकारिणीची कधी नियुक्ती होणार आहे, डेट काय आहे? 25 फेब्रुवारीपासून जी सुरुवात होणार आहे ती मला वाटतं 5 एप्रिलपर्यंत ह्या सर्व मुंबईमध्ये 6 जिल्ह्यामध्ये जे आहेत मुंबईमध्ये त्या सर्वात वार्ड आणि तालुक्याची विरचना करून 5 एप्रिलपर्यंत ती रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांना सबूत करण्यात येणार आहे। नवीन कार्यकारिणीमध्ये युवकांना आणि महिलांना किती टक्के प्राधान्य तुमच्या पक्षाचे? आमच्या पद्धतीने युवक आमच्या पक्षामध्ये आहेतच। युवकचे जिल्हा अध्यक्ष आहेत किंवा ते तालुका अध्यक्ष आहेत किंवा वार्ड अध्यक्ष आहेत त्यांना बढती देऊन त्यांना ॲक्टिव्ह करून आणि युवक आज ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते केलं पाहिजे त्यांनी, ते होत नसल्यामुळं आठवले साहेबांनी हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि ह्या निर्णयामध्ये आठवले साहेबांनी हे सांगितलेलं की ज्या पद्धतीने सर्व ज्या बेसिकच्या अंडरमध्ये आलेले युवक आघाडी आहेत तर त्यांनाही त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने विचार करून त्यांनाही बढती देऊन ॲक्टिव्ह युवक जे कार्यकर्ते जे ॲक्टिव्ह आहेत त्यांना बेसिकमध्ये घेऊन चांगल्या पद्धतीने आपण पुढे व्यूहरचना करूया। तर ते सिद्धार्थ कासारे आरपीआय पक्षाचे अध्यक्ष ज्यांनी सांगितले की 5 एप्रिलला आम्ही नवीन कार्यकारिणी नियुक्ती करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट अब्बास सोबत मी प्रियंका सिंग, दिव्य भारत न्यूज, मुंबई।